आता तुर्भा स्टेशनला पण पोहोचू. हे ट्रेन गेली, लोकल ट्रेन आमच्या बाजूनं जाते बघा, हायवेला एकदम लागूनच. गजानन महाराजांचं मठ आहे, आता बंद आहे सध्या. आणि त्याच्या अपोजिट बरोबर गजानन महाराजांच्या मठाच्या अपोजिट हॉटेल आहेत मोठे मोठे. तुम्ही इथे पोहोचतात. नाद घरच्या चवीचा वगैरे प्यायला बाहेर आला ना बरं का. आता निघतो आम्ही. जरा ठाण्याला जायचं आहे, फक्त चाय पियासाठी आलो होतो. गुलाबी 400 रुपये. एकदम शॉर्टकट रस्ता आम्ही कवडीमध्ये घेतलेला आहे आणि त्या मार्गे आता जातोय. हाय हॅलो, मी महेश. मित्रांनो, आता वाजलेच 12 म्हणजे ते दुपारचे 12 म्हणत आहेत आणि प्रचंड ऊन आहे. पाऊस पूर्ण गेला, म्हणजे जो काय मध्ये बरसला एवढा चांगला भयंकर बरसला आणि आता तर पावसाचा एक थेंब नाही. 3 दिवस झाले कडक ऊन पडतो आहे. जो मे महिना जून महिन्यात जो पडला ऊन ना, सेम तसंच ऊन आता पुन्हा चालू झालं आहे. खूप त्रासदायक एवढी गरमी उष्णता वाढली ना. कारण की तुम्हाला माहिती आहे, या पाऊस कसला पडला 3-4 दिवसापासून, वादळ वारा वगैरे. अचानक थांबल्यामुळे तेवढी गरमी वाढणारच होती. तर मित्रांनो, आज गरमीतून फिरतो आहे आम्ही इकडे तिकडे, उकाडा पाहतो आहे. एवढे शेवटपर्यंत बघा. माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. डेलीचे ब्लॉग नाहीत, पण एक आठवड्यातून 2 तरी ब्लॉग माझे पडावेत अशी म्हणजे इच्छा. बघूया पूर्ण होतो का. महादेवाचं दर्शन घेतो नेहमीप्रमाणे. ओम नमः शिवाय. चला मित्रांनो, शेवटपर्यंत बघा. माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ बघत राहा. एन्जॉयमेंट. भजी बिजी लेके या. डोक्यावरती बघा ना कसला ऊन आहे कडक. आणि उन्हात होता आम्ही काहीतरी टाईमपास तोपर्यंत नेहमीप्रमाणे नाश्ता करीत. पण मी आता नाश्ता कधी दाखवणार नाही. ज्या मागच्या व्हिडिओमध्ये बराच वेळ दाखवले, फक्त आपण एंट्री करूया. आता मध्येच ऊन आहे ना, मध्येच आभरण पडतं आहे. संध्याकाळपर्यंत पावसाची म्हणजे पाऊस नाहीच पडणार मला वाटतं कदाचित. मस्त ऊन आहे जोरदार एकदम. वाशी इनॉर्बिट मॉलच्या इथे पोचलो आहे. त्या साईडला इथे इनॉर्बिट मॉल आहे. हे वाशीतलं खूप फेमस मॉल. म्हणजे काही मॉल आता म्हणजे गेलेत, गायब झालेत, पण काही मॉल सिलेक्ट करतात. ते इनॉर्बिट मॉल आहे साईडला. असा पलता आमचा प्रवास असतो. आता आम्ही चाललो आहे पनवेलला आणि आपला भाऊ हा हर्षल आम्ही आता बाईक नेता तुर्भ्यात सोडणार. म्हणजे पूर्ण सोडत नाही आपल्याला आता, तो त्याला काम आहे दुसरं. तर तुर्भ्यातून आपण ट्रेन पकडून जाऊ पुढे. हे बघा आणि बाईकवरतीच लय भारी वाटतं कॅमेरा पकडायला मला. तर काही बाईकवरती प्रवास करायचा कुठे. हां, तो रॅपिडो आहे ना, रॅपिडो. काय रगरगता ऊन आहे भाई. 4 वाजले तरी पण ऊन आहे. पाऊस तरी पडत वाटलं पडतं. आता डायरेक्ट आषाढीला पडणार. आषाढी एकादशीला दिवशी पडेल. मला पण वाटतं दरवर्षी आषाढीला भरपूर पाऊस असतो. आता यंदा पाऊस तसा पण कमीच दिलेला आहे. हां, यंदा पाऊस पण तसा कमीच आहे. आता मध्ये पडला तेवढा, पण तो भरपूर पडला वादळ बिदल. हो, पण थोडं राहायला पाहिजे तो. एक 15-20 दिवस तरी. एक 8 दिवस पडला पकड. आणि आता एवढा ऊन वाढला ना, आता परत मे महिना सुरू झाला का वाटायला लागलं. हां, तसंच वाढत आहे. गावाला तर लोकांची लावणी वगैरे राहिले सगळं कोणतं आहे. एंड में थोड़ा चेंज हुआ. अरे बाबा, अभी बैंक में जाना पड़ेगा. पहला चेक डालेंगे, बाकी आगे के काम करेंगे. अभी क्या बात है सर, क्या बात है. FMC फ्रूट मार्केट में पोहोचले. हो गया. आता कुठं चालले ते अशा रीतीने महाराष्ट्र बँक FMCमध्ये आपण चेक टाकून चालू आहे. आता परत पनवेलच्या दिशेने रवाना होणार आहे. आपल्याला चाललं आहे पनवेललाच. गजब बेइज्जती है. कसं आपण भीक मागू त्याप्रमाणे मागून घेतलेले 1000 रुपये. सानपाडा स्टेशनला पोचल्यावर आहे सानपाडा स्टेशन. तुम्हाला FMCला यायचं असेल तर लय फेमस स्टेशन म्हणजे हे तुर्भा आणि सानपाडा. जाऊया पहिला तिकीट काढायला. पनवेल रिटर्न पनवेल. तर 2 मिनटाचा फरक. गाडी आत्ताच गेली. पोचेपर्यंत 3:35 ट्रेन निघून गेली लोकल. पण आता 3:39ची लागले. आपल्याला पकडायचा आहे पहिलाच डबा. म्हणजे उतरून
खांदाकडून जायचं त्यामुळे उतरून तिथून बरं पडतं, पटकन उतरून ऑटो पकडायचे असते. म्हणत त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो. तिकडे त्या साईडला एक लोकल ट्रेन आले, माझ्या गावचे आले, अरे ठाण्याचे बात तो सही है. आले, म्हणजे माझंच गाव. आता म्हणजे ठाणा माझा खूप फेवरेट आहे आणि आता असं वाटतं गाडीतून पटकन पकडून घरी जावं आता. पण अजून वर्किंग चालू आहे, कामं चालू आहे, तर लगेच घरी जाऊ शकत नाही. बघत राहा व्हिडिओ. पनवेलला चाललो आहे. ट्रेन आता आले 39 पनवेलची, तुम्हाला बोललो होतं ना. ट्रेन आले आणि आपला पहिलाच डबा आहे. खूप दिवस चालले पनवेल स्टेशनचं जोरदार काम चाललं आहे. पाऊस इथं पूर्ण स्टेशन हे केले. आता एकच सिंगल ब्रिज केला आहे, तिकडून आपण येऊन जाऊन करत असतो. पूर्ण कामं चालू आहे पनवेलचे. ब्रिज पण इतका उंच आहे ना, बापरे. आता वाजले संध्याकाळचे 4 आणि प्रॉपर मी लोकेशनला पोचलो आहे पनवेलचे का गव्हर्नमेंटच्या ऑफिसला. आणि तिथे कधी पण बघा तुम्ही, एनी टाईम कधी या ठिकाणी गर्दी असतेच. कारण की पनवेलला बरेच प्रोजेक्ट वगैरे नवीन बनत आहेत, त्यामुळे इथे रजिस्ट्रेशन किंवा काही गोष्टी जास्त प्रमाणात होत आहेत, त्यामुळे गर्दी भरपूर असते इथे. इथे MTNला गाड्या पण तेवढ्याच लागलेत आणि समोर पब्लिक पण तेवढंच आहे. बघूया आता इथं किती वेळ लागतो. बरं तर व्हिडिओला शेवटपर्यंत मित्रांनो. तिकडे त्या ऑफिसला एक मी डॉक्युमेंट सबमिट केलं आहे, त्याचा नंबर येईपर्यंत वेटिंग आहे. तोपर्यंत चहा नाश्ता वगैरे म्हणजे अलाउड नाही व्हिडिओला, नाही तर काढून दाखवलं असतात म्हणजे काय प्रोसिजर असते. पण मित्रांनो बघत राहा व्हिडिओ. तिथून आता पुढे कुठे जाणार आहे, तर चहा नाश्ता वगैरे होईल आणि मग कामात आहे. तर किती वाजले सांगता येत नाही, किती वेळ लागेल गर्दीच्या हिशोबाने. जास्त खर्च नाही द्यायचं रे. मग आता चंदूभवनवर आलो आहे. इथून व्हिडिओमध्ये बघितले असेल ना. आता आपण तुम्हाला माहिती आहे काय, आता यांच्या गावी आपण जाणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये, त्याचे पण व्हिडिओ भेटतील. तर चहा पिऊया, काहीतरी नाश्ता वगैरे बघूया. इकडे आलो कचरीमध्ये. आपण तुमच्यामध्ये आदल्या आपण जेव्हा पेनला गेलो तुमच्याकडे तेव्हा कॅमेरा नव्हता, होता मोबाईलने केलं आहे. तर ह्या वर्षी कॅमेरा असला तुमच्या गावी. पण माणसं पण यावर्षी जरा वेगवेगळे आहेत आपल्याकडे. समोसा पण खाले पाणी 4 समोसा खाणे घ्यायचे. तर आता मार्केटचं काम संपलं आहे आणि तो निघाला आहे. मग आता एक आता काम जसं ओरकेल तसं जे ते निघतात आपले. म्हणजे खूप उशीर होतं इथे, गर्दी पण तेवढीच असते. तर आता थोडंसं खाली झालं आहे बरं का. सकाळचं तो येतो असं लवकर किती वाजता येतो? 10 वाजता. चला तर आपण पण आता निघूया थोडा वेळ. मित्रांनो संध्याकाळचे वाजले जातात 7, म्हणजे अंधार झाला थोडा. तसे उजेडे जास्त असं मला वाटत नाही, थोडासा अंधार आहे. आणि अजून मी पनवेलच आहे, त्याच गव्हर्नमेंटच्या ऑफिसला. थोडंसं काम उरकलेत. पण आता आम्ही ठाण्याला आपले चंदूदा भेटले, तुम्हाला बघितलं मग चहा वगैरे पिताना नाश्ता करत होतो आम्ही. तर त्यांच्याबरोबर आता ठाण्याला जाऊ. बाईकचा राईड असणार. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. अजून मी इथेच आहे. आता पूर्ण ऑफिस खाली झालं इकडचं, म्हणजे स्टाफच्या वगैरे गाड्या आहेत. बाकी माणसं गेलेत, म्हणजे बहुतेक कामं उरकलेत लोकांची. कधी भाऊ मदन शेट कुठे आहेत? मग मदन शेट कुठे आहेत? खाली तर कर. मदन शेट कुठे आहेत? मदन शेट आहे त्याच्यात. गाडी चेंज केली वाटतं तुला मस्त. चल बाई सगळे एक निघाले. आता आम्ही शेवटी राहिलो बंद करायला. आता 8 वाजायला आलेत. झाले काम, आता निघूया आपण. चला मित्रांनो निघतोय आम्ही पनवेलवरून. तर चाललो आहे कामोठेला ॲक्च्युली अजून एका मित्राच्या ऑफिसला. तिथून मग घरी जाणार आहोत मी. सरळ गेलात ना तर खानदेश स्टेशन भेटतं आणि लेफ्ट साईडला जो हा रोड आहे, हा मुंबई गोवा हायवे रोडला तुम्ही जाऊ शकता. तर आता आपण कलंबोली साईडला चाललो आहे. चालले कुठे? कामोठ्यात ना? हो, कामोठ्याला चाललो आहे आम्ही. कामोठ्यात चाललो, कामोठ्यात. इथे वाजले बघा ना 8:30 झाले आणि एकदम चारी इकडे तर अंधार आहे, इकडे लाईट नाही जास्त आहे साईडला. पनवेलला जास्त झाडं बिडं भरपूर आहेत इकडे ना, गाव पट्टा पडतो ना अजून. एकदम
एकदम शॉर्टकट रस्ता आम्ही कवडीसाठी घेतलेला आहे आणि त्या मार्गे आता जातोय. कलंबोली सर्कल क्रॉस करून आता आम्ही व्हाईट कलर दिसतो MGM हॉस्पिटल आहे. म्हणजे कलंबोली सोडला आता CBD बेलापूर किंवा आता खामोडे जायचा प्लॅन आहे. बघूया. जोडी उभी आहे जोडी भेटले माजलेकर बंधू भेटले माजलेकर बंधू ते सर्वदा भेटले आपल्याला. त्याच्या चहा वगैरे प्यायला आलो मी आता. बघूया आता भेटूया. तांबूडच चहा प्यायला आपण सर्वजणांनी बोलवले. तो जरस पण काढतो. बघूया आता वगैरे प्यायला बरं का. आता निघतो आम्ही. जरा ठाण्याला जायचं आहे. फक्त चहा प्यायसाठी आलो होतो. गुलाबी 400 रुपये आपला कामोठी सोडलं आहे आपण आणि पुन्हा ठाण्याच्या रोटीला त्या नावाने किती मेट्रो स्टेशन CBD बेलापूर आणि इकडे पुढे आता कोकण भवनला आपण पोहोचणार आहोत. तुर्भ्यात ह्या ठिकाणी ट्रॅफिक लागतोच. हा रोड पण निमुलतो आहे एकदम. आता तुर्भा स्टेशनला आपण पोहोचू. हे ट्रेन गेली लोकल ट्रेन आमच्या बाजूनं जाते बघा. हायवेला एकदम लागूनच तुर्भा स्टेशन पुढे. आता मी थोडं ट्रॅफिकमध्ये बंगारच्या जमा आहे. तिथे भरपूर लागतो ट्रॅफिक. तेव्हा तुर्भा स्टेशन जबरदस्त आहे एकदम हायफाय आहे. आता मित्रांनो तुर्भा स्टेशन तिथे वाशीवरून पनवेलवरून दोन्ही लाईनच्या पण गाड्या तुम्हाला इथून भेटतात. म्हणून तर तुर्भा स्टेशन खूप मोठं आहे. म्हणजे एखादं ग्राउंड वाटेल अशा एक प्रकारने स्टेशन आहे. भारी एकदम. म्हणजे नवी मुंबईकडे जाणार 4 ठिकाणच्या गाड्या तुम्हाला इथं भेटू शकतात. पण आम्हाला इथं ट्रॅफिकमध्ये अडकलं आहे. घनसोली स्टेशन पोचलेलं आहे. हे घनसोली स्टेशन मधले काही स्टेशनचे आपण काढलेलं आहे कॉम्पेअर करणं वगैरे. आम्ही आहे स्टार बिल्डिंग. घनसोलीमध्ये पण बरेच वर्ष म्हणजे 2 वर्ष होतो. चांगलं आहे गाव आहे पण. रोड खाली आहे साईडला. जागा देत नाही तेवढे लाईन कंटिन्यूच लागले सगळे बघा ना. बरे सुसाट पण आणतात काटल्या वगैरे. लाईन आहे इकडे. ट्रॅफिक जाम झालं आहे आता इकडे. ऐरोलीच्या आसपास आलं आहे. ऐरोलीच्या आता आसपास पोचलो आपण आणि ह्या गाड्याने सगळे जाम झालं आहे इकडे. आता मोठ्या गाड्या खालून गेलं तर आम्ही इकडे चढलो आहे आपला ठाण्याला जाण्यासाठी. कळवा ठाणा दिघा आमचा गाव आता लागला इकडं. हद्द राईटच आमच्या गावाकडे. ठीक आहे. हो एवढा मोठा ब्रिज. थोडा लेट झाला मला व्हिडिओ चालू करायला पण काही हरकत नाही. नेक्स्ट कोर्ट नाक्याला पोहोचलो आता. ते पोलीस आयुक्तालय वगैरे त्या साईडला ठाण्यात. कोर्ट नाका सरकार आमचं कलेक्टर ऑफिस ठाण्यात. मी फ्रेंच एक टूर्स करतो त्यांच्याच घरी. आता पहिल्यांदा मी कॅमेरे घेऊन त्यांच्या घरी जाणार आहोत. तर आपण ती व्हिडिओ बघणार आहोत. येईल लवकर शनिवार रविवार आहे बघू कुठलं. हे आहे ठाण्यातलं सिद्धिविनायक मंदिर. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. आता इथून पुढे हे आहे ठाण्यातलं मार्केट. बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल माझ्या. तर आता आपण आणि इकडे जांभळी नाका वाजले आपल्याकडे मध्ये 9:30. तरी एवढी हलचल आहे म्हणजे इकडे जांभळी नाका एरिया. तलाव पाहिले ॲक्च्युली लाईटिंग बिटिंग काहीतरी केली पाहिजे ना आतून. त्याने दाखवायला पाहिजे बाहेरून हॉलिजन वगैरे. काय जबरदस्त चकमक आहे. ते सणासुदीला फक्त जास्त हे करतात ना ते कार्यक्रम असेल तर नवरात्री उत्सव वगैरे इतर काही बरेच कार्यक्रम ठाण्यात होतात आमच्या. ठाणे हे सांस्कृतिक केंद्र आहे म्हणता येईल आम्हाला असं. काय माहिती नाही. इथे गजानन महाराजांचं मठ आहे. आता बंद आहे सध्या. आणि त्याच्या अपोजिट बरोबर गजानन महाराजांच्या मठाच्या अपोजिट हॉटेल आहेत मोठे मोठे. तुम्ही इथे पोहोचतात. नाथ घरच्या चवीचा हा खूप मोठा हॉटेल आहे. 2 ब्रँचमध्ये आहे. आणि हे हॉटेल प्रसादालय आहे. शेगावचं आपलं जे सिस्टीम आहे जेवणाची कुठं की नाही. आबाचा धाबा मछली असं हॉटेल आहे. इथं सिंधुदुर्ग फॅमिली डायनिंग हॉटेल आहे.
इथं राज दख्खन म्हणून एक हॉटेल, अशी भरपूर लाईन आहे त्या हॉटेलची. आणि इथून सोडलात की मध्ये गॅप दिला की बाजूला पुरेपुरी कोल्हापुरी असं एक फेमस नॉनव्हेज हॉटेल आहे, व्हेज हॉटेल आहे. बरीच हॉटेल तुम्हाला ह्या लाईनमध्ये पाहता येतील. या रोडचं नाव हो आता आम्हाला सोडून चाललेत चंद्रनगरी त्यांच्या. खूप दिवसांनी आलो आपण. हां 2 दिवसांनी आपण पावसाळचा आलो होतो. पाऊस आदल्या वर्षी मला मध्ये पण आलो एकदा, ते इथून आलो आहे विक्रोली मार्गे आलो ना, त्या मार्गाला आलो आहे आपण. ते पनवेल किंवा तुर्भ्या मार्गे नाही का, जास्त नाही आलेलो. चला हा बाय बाय, थँक्यू. मित्रांनो माझी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलीत त्यामुळे तुमचा मी मनापासून आभार मानतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अशाच व्हिडिओ बघत राहा. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.